नमस्कार मंडळी, मी तुमचा कोकणी चेतन आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। त्यामध्ये मी तुम्हाला ग्रॅज्युएटीबद्दल माहिती देणार आहे की ग्रॅज्युएटी काय असते आणि त्याचे रूल्स रेग्युलेशन त्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे। तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर मंडळी, ग्रॅज्युएटी ही कुठल्याही कंपनीला देणं हे कंपल्सरी असतं आणि गव्हर्नमेंटने त्याबद्दल एक रूल पण केला आहे। ग्रॅज्युएटी ॲक्ट 1972 हा गव्हर्नमेंटने रूल एक पास केलेला आहे। त्यानुसार कुठल्याही एम्प्लॉयरला त्याचे जर एम्प्लॉई 10पेक्षा जास्त असतील तर त्याला ग्रॅज्युएटी देणं हे बंधनकारक आहे त्याच्या एम्प्लॉईजला। तर एम्प्लॉईजने ते लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला कुठल्याही कंपनीत जर तुम्ही काम करत असाल आणि तुम्ही 5 वर्षापेक्षा जास्त तिथे काम करत असाल तर तुम्हाला ग्रॅज्युएटी मिळणार, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। कारण आपण कुठल्याही कंपनीत काम करतो तर त्याचं एक भुगतान म्हणून, एक बोनस म्हणून कंपनी त्या स्वरूपात देत असते, ग्रॅज्युएटीच्या स्वरूपात, आणि तुम्हीही तेवढी वर्ष त्या कंपनीला देत असतात, त्यामुळे त्याचं बेनिफिट एक ग्रॅज्युएटीच्या स्वरूपात तुम्हाला मिळत असतं। तर याच्याबद्दल हा एक रूल आहे की तुम्ही त्या कंपनीमध्ये 5 वर्षापेक्षा जास्त काम केलेलं असावं। आणि हायकोर्टाने अजूनही एक रूल पास केला आहे की तुम्हाला 4 वर्ष आणि 8 महिने जरी झाले असतील तरी तुम्ही ग्रॅज्युएटीसाठी लागू असतात। तर एवढं लक्षात घ्या की मिनिमम तुमचे 5 वर्ष तरी त्या कंपनीत कंप्लीट पाहिजे तर तुम्हाला ग्रॅज्युएटी ही मिळू शकते। आता ग्रॅज्युएटी कोणाला मिळते? ग्रॅज्युएटी ही तुम्ही रिटायर्ड झाले तर तुम्हाला ग्रॅज्युएटी लागू होणार, कारण तुम्ही एवढे वर्ष कंपनीला दिली आहेत, त्यामुळे तुम्हाला ऑब्व्हियसली ग्रॅज्युएटी भेटणार। जर तुम्ही रिझाईन देत असले आणि किंवा तुम्हाला टर्मिनेटही करत असले तरीही तुम्हाला ग्रॅज्युएटी मिळते, पण त्याचं लिमिट आहे की तुम्ही 5 वर्ष त्या कंपनीत काम केलेले असावे। किंवा एखाद्या व्यक्तीची डेथ झाली किंवा तो डिसीजने काय आजारी पडून तो मेला तर त्यालाही ग्रॅज्युएटी लागू आहे, त्याच्या नॉमिनीला ती ग्रॅज्युएटी भेटते। एखादी कंपनी जर ले ऑफ करत असेल, ती कंपनी बंद होत असेल तर त्याच्याही एम्प्लॉईजला त्यांच्या एम्प्लॉईजला ग्रॅज्युएटी देणे हे त्यांना बंधनकारक आहे। आणि किंवा VRS कुठलाही व्यक्ती घेत असेल, व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेत असेल तर त्यालाही ग्रॅज्युएटी देणं हे कंपनीला बंधनकारक आहे। तर अशा प्रकारे ग्रॅज्युएटी या लोकांना बंधनकारक आहे कंपनीला देणे। या व्यतिरिक्त एम्प्लॉईजला ग्रॅज्युएटी कंपनीला देणं बंधनकारक आहे, जसे की एखादा टेम्पररी एम्प्लॉई असेल किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉई असेल त्यालाही ग्रॅज्युएटी देणं कंपनीला बंधनकारक आहे त्याच्या कंपनीला। पण जर एखादे ॲप्रेंटिस म्हणून काम करत असेल तर त्याला ग्रॅज्युएटी बंधनकारक नाही आहे देणं कंपनीला। त्यामुळे लक्षात ठेवा, या एम्प्लॉईजलाही ग्रॅज्युएटी भेटते जे टेम्पररी आहे, कॉन्ट्रॅक्च्युअल आहेत आणि ज्याने 5 वर्ष कंप्लीट केली आहे। तर ग्रॅज्युएटीचा एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला हा आहे की तुमचा लास्ट ड्रॉन सॅलरी। तर लास्ट ड्रॉन सॅलरी ही म्हणजे तुमच्या पगाराचा जो पण बेसिक आणि DA हा तुमचा लास्ट ड्रॉन सॅलरी पकडला जातो, इंटू 15 इंटू तुम्ही जेवढे पण वर्ष काम केलं असेल त्या कंपनीत ते नंबर ऑफ इयर्स डिवाइड बाय 26 हा ग्रॅज्युएटीचा फॉर्म्युला आहे। त्याचं मी तुम्हाला एक एक्झाम्पलही देतो। जर तुमचा लास्ट ड्रॉन सॅलरी ही म्हणजे बेसिक आणि DA सपोज 10,000 असेल, 10,000 इंटू 15 इंटू तुम्ही सपोज 6 वर्ष त्या कंपनीत काम केलं तर इंटू 6 डिवाइड बाय 26 हा तुम्ही फॉर्म्युला करून बघा आणि त्याची अमाऊंट येईल ही तुमची 34,615 ही तुमची ग्रॅज्युएटी अमाऊंट असेल। तर या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही तुमची ग्रॅज्युएटी काढू शकतात। तर तुम्ही तुमची ग्रॅज्युएटी काढून बघा तर तुम्हालाही अंदाज येईल की तुम्हाला किती ग्रॅज्युएटी मिळेल तुमच्या कंपनीकडून आत्ताच्या मोमेंटला। आता जे पण कंपनी या पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी ॲक्टच्या अंडर येत नसतील त्यांना नंबर ऑफ डेज हे 30ने डिवाइड करायचं आहे। जिथे आपण 26ने डिवाइड करणार तिथे 30ने करायचं आहे। त्याप्रमाणे त्यांना ग्रॅज्युएटी त्यांच्या एम्प्लॉईला देणं हे बंधनकारक आहे। तर मंडळी, हे झालं ग्रॅज्युएटी काढायचा फॉर्म्युला की कुठल्या फॉर्म्युलाने ग्रॅज्युएटी अमाऊंट काढली जाते। आता ग्रॅज्युएटी अमाऊंटची मॅक्झिमम लिमिट काय आहे ते पण तुम्हाला मी सांगतो। ग्रॅज्युएटी अमाऊंटची मॅक्झिमम लिमिट आहे 20 लाख रुपये, पण आता गव्हर्नमेंटने परत एक त्याच्यामध्ये चेंजेस केला आहे आणि त्याप्रमाणे तुमची ग्रॅज्युएटी अमाऊंट मॅक्झिमम 25 लाख कंपनीला देणं बंधनकारक आहे। आता हे मॅक्झिमम हे तुमच्या पगारावरती डिपेंड होईल
पण एक मॅक्झिमम लिमिट ठेवली आहे ती 25 लाखापर्यंत ठेवली आहे की मॅक्स टू मॅक्स कंपनी 25 लाखापर्यंत तुम्हाला ग्रॅज्युएटी अमाऊंट देईलच. ते तुमच्या लास्ट ड्रॉन सॅलरीवरती डिपेंड असेल, एवढंच. तर ही 25 लाख लिमिट आहे आणि ते तुमच्या कंपनीवरती डिपेंड आहे की तुम्हाला किती ग्रॅज्युएटी त्यांना देणं हे बंधनकारक आहे. हे झालं ग्रॅज्युएटीचं मॅक्झिमम लिमिट. आता ग्रॅज्युएटीला नॉमिनेशन फॅसिलिटी आहे का? तो हो आहे. जेव्हा पण तुम्ही कुठलीही कंपनी जॉईन करता तेव्हा कंपनी तुमच्याकडून एक फॉर्म F भरून घेते. ते तुमच्या ग्रॅज्युएटीला नॉमिनेशन ठेवण्यासाठी असतं. आणि जर तुम्हाला इन केस जर नॉमिनी चेंज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या HR कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही फॉर्म भरून परत तुमचा नॉमिनी चेंज करू शकता. तर हे झाले ग्रॅज्युएटीचे सगळे नियम. आणि गव्हर्मेंट एम्प्लॉईजना, लोकल बॉडीला, सेंट्रल स्टेट गव्हर्मेंटला ही टॅक्स फ्री आहे ग्रॅज्युएटी. आणि प्रायव्हेटवाल्याला ऑब्वियसली आता 25 लाखाची लिमिट केली आहे तर तेवढी लिमिट टॅक्स फ्री आहे. तर मंडळी, हे झाले ग्रॅज्युएटीचे नियम. आणि तुम्हाला मी फॉर्म्युला पण सांगितलं आहे की कुठल्या प्रकारे तुमची ग्रॅज्युएटी काढता येते. जर एखादी कंपनी त्याच्या एम्प्लॉईला जर नाही देत असेल ग्रॅज्युएटी तर तुम्ही कंप्लेंटही करू शकता. आणि फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही त्या कंपनीच्या HR लेटर किंवा ईमेल पाठवून तुम्ही कंप्लेंट करू शकता. तर त्यांनी पण रिस्पॉन्स नाही दिला तर ते पण लेबर कमिशन ऑफिस असेल तुमच्या एरियामध्ये कुठेही, ते सर्च करून तुम्ही तिथे कंप्लेंट देऊ शकता. पण हा तुमचा हक्क आहे तर तुम्ही तो गमवू नका, एवढंच बोलेल मंडळी. आणि तुम्ही या सुविधेचा नक्कीच लाभ घ्या. तुम्ही जिथे पण कंपनीत काम करत असाल तर माहीत नसेल तर त्याला माहिती करून द्या तुमच्या ओळखीच्यांना, कोणालाही. तर मंडळी, हा झाला आजचा विषय. आणि तुम्हाला हा कसा वाटला माझा व्हिडिओ हा नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही क्वेश्चन असतील तर मला तुम्ही कमेंटद्वारे कळवूही शकतात. मी त्याचं नक्कीच तुम्हाला उत्तर देईन. आणि ग्रॅज्युएटीचा फॉर्म्युला जो आहे तो मी या माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. तर तो याप्रमाणे तुम्ही काढून बघा ग्रॅज्युएटी, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल कसं ग्रॅज्युएटी काढतात ते. थँक्यू मंडळी. गुड नाईट. बाय.